नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे उत्तम असाल. जर तुम्हाला याआधी कधी युरिन इन्फेक्शन होऊन गेलं असेल तर तुम्हाला हे नक्की माहिती असेल की हे इन्फेक्शन किती पेनफुल आणि फ्रस्ट्रेटिंग असतं. त्याचबरोबर या इन्फेक्शनचा वारंवार रिकरन्स पण होतो. पण खूप वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या केल्याने हे वारंवार होणारे इन्फेक्शन, त्याचा रिकरन्स थांबवता येतो. आज या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या मेथड्स आपण डिस्कस करू ज्यामुळे हे इन्फेक्शन थांबवता येतं. आणि सोबतच बघूया यासाठीची टॉप मोस्ट इफेक्टिव्ह होमिओपॅथिक औषधोपचार पद्धत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, म्हणजेच लघवीच्या वाटेत होणारे इन्फेक्शन. हा ट्रॅक नेमका असतो कुठे? किडनीपासून सुरू होऊन आपल्या मूत्राशयाच्या टिपपर्यंतचा जो संपूर्ण रस्ता आहे हा युरिनरी ट्रॅक आहे. आणि यामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनला आपण UTI असं म्हणतो. UTI हे इन्फेक्शन फिमेल्समध्ये खूप कॉमन असतं. 1/3 स्त्रियांनी हे इन्फेक्शन आपल्या लाईफमध्ये कधी ना कधी नक्कीच एक्सपिरियन्स केलेलं असतं. आणि नुसतं कॉमन नाही तर हे इन्फेक्शन बरं झाल्यानंतर वारंवार होतं. खूप स्त्रियांमध्ये हे इन्फेक्शन पूर्ण बरं होऊन सुद्धा पुन्हा झालेलं पण दिसतं. आपण बघूया UTI इन्फेक्शन स्त्रियांमध्ये का कॉमन आहे आणि एकदा बरं झाल्यानंतर सुद्धा हे परत परत का होतं. युरिन इन्फेक्शन होण्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत असणारा बॅक्टेरिया आहे ई कोलाय. हा बॅक्टेरिया असतो कुठे? आतड्यांच्या खालच्या भागात, म्हणजे तो आपल्या एनल ओपनिंग जवळ आणि खालच्या आतड्यांजवळ असतो. हा बॅक्टेरिया तिथून वरती येऊन लघवीच्या जागेवर इन्फेक्शन करतो. यालाच आपण असेंडिंग इन्फेक्शन असं म्हणतो, म्हणजेच खालच्या बाजूने वरच्या भागात जाणारे इन्फेक्शन. या ई कोलाय बॅक्टेरियाच्या शरीरावर किंवा सरफेसवर लहान लहान रेषे, स्पाइक्स असतात, ज्याला आपण फिमरी असं म्हणतो. त्यामुळे जेव्हा हा बॅक्टेरिया आपल्या लघवी वाटे ब्लॅडरमध्ये जातो तेव्हा त्याच्या रेषांच्या सहाय्याने ब्लॅडर वॉलला चिकटून बसतो. असं खूप सारे बॅक्टेरियाज तिथे चिकटून बसतात आणि ते तिथे आपलं घर बनवतात, ज्याला आपण कॉलनी असं म्हणतो. या कॉलनीज इतक्या स्ट्रॉंगली तिथे चिकटून बसलेल्या असतात की त्या लघवीच्या फ्लोने सुद्धा क्लिअर होत नाहीत आणि अँटीबायोटिक्सचा सुद्धा त्यावर फारसा परिणाम होत नाही. म्हणून इन्फेक्शन खूप वेळा ट्रॅक करणं अवघड जातं आणि परत परत होतं. या कॉलनीज बनवण्यासोबतच हे बॅक्टेरियाज आपल्यावरती एक फिल्म चढवून घेतात, ज्याला बायोफिल्म असं म्हणतात. ही फिल्म इतक्या इंटेलिजंटली डिझाईन केलेली असते की या फिल्मला आपली बॉडी क्लिअर करू शकत नाही. कित्येक वेळा तर अँटीबायोटिक सुद्धा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. हेच एक मेजर रिझन आहे ज्यामुळे आपल्याला वाटतं की ई कोलाय इन्फेक्शन तर ट्रीट केलं होतं, ट्रीट करून सुद्धा रिकरन्स का होतंय. लघवीचं इन्फेक्शन हे स्त्रियांमध्ये खूप कॉमन असतं, कारण फिमेल्सची बॉडीज ॲनाटॉमिकली अशी बनवलेली आहे की ती इन्फेक्शनसाठी प्रोन असते. फिमेल्सच्या लघवीच्या नळीची लेंथ लहान असते, त्यामुळे बॅक्टेरियाला खालून वरती चढण्यासाठी सोपं जातं. दुसरं म्हणजे स्त्रियांमध्ये लघवीची जागा आणि एनल ओपनिंग म्हणजेच संडासची जागा या दोन्हीमधलं जे अंतर असतं ते खूप कमी असतं ॲज कम्पेअर टू मेल ॲनाटॉमी. त्यामुळे बॅक्टेरियाज खूप लवकर मूत्राशयापर्यंत पोहोचतात. जर जनायटल ऑर्गन्स, युरिनरी एरिया किंवा पेरिनेल एरियाची जी स्वच्छता असते ती जर नीट ठेवली नाही, काही कारणास्तव फिकल मॅटर कंटामिनेशन असेल, स्पेसिफिकली लहान मुलींमध्ये एरिया जर नीट क्लीन नसेल केला गेला तर बॅक्टेरियाज तिथे असेंडिंग इन्फेक्शन करतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये पेरिनियल एरिया योग्य पद्धतीनेच क्लीन केला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवायचं.
मागून पुढे ती जागा धुवायची नाही, याने इन्फेक्शन संडास वाटे लघवी मार्गात जातं. नेहमी पुढून मागच्या बाजूने वॉश करायचं. वाईप फ्रॉम फ्रंट टू बॅक, डोंट वाईप फ्रॉम बॅक टू फ्रंट. स्त्रियांमध्ये हे इन्फेक्शन वारंवार होण्याचं अजून एक कारण म्हणजे वजायनामध्ये कॉमनली असणाऱ्या बॅक्टेरियाजमध्ये छेडछाड होणं. नॉर्मली वजायनामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा एक बॅक्टेरिया राहत असतो, जो इन्फेक्शन होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करतो. ते कसं? लॅक्टोबॅसिलस हे pH ॲसिडिक ठेवतात. ॲसिडिक असल्यामुळे तिथे अजून कोणते बॅक्टेरियाज ग्रो होऊ शकत नाहीत. हे लॅक्टोबॅसिलस हायड्रोजन पॅरॉक्साईड बनवतात, त्यामुळे दुसरे कोणतेही बॅक्टेरियाज तिथे ग्रो झाले तरी ते किल होतात. जर काही कारणांमुळे वारंवार अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे किंवा वजायनामध्ये इतर कोणतं इन्फेक्शन झालं असेल तर हे लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया कमी होतात आणि दुसरे इन्फेक्शन कॉज करणारे बॅक्टेरियाज वाढतात आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. त्यामुळे सारखं अँटीबायोटिक्स घेणं किंवा कोणतंही इन्फेक्शन अर्धवट ट्रीटमेंट घेऊन सोडून देणं नुकसानदायक असतं. जर तुम्ही अँटीबायोटिक्सचा कोर्स घेत असाल तर तो प्लीज पूर्ण घ्या. फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जसं की आई, बहीण यांना जर वारंवार UTI होत असेल तर हाय पॉसिबिलिटीज असतात इन्फेक्शनच्या रिकरन्सची, कारण जेनेटिक रोल पण खूप महत्त्वाचा आहे. कोणतंही ॲबनॉर्मल बिहेवियर ज्यामध्ये युरिन पूर्ण वॉइड केली नाही, व्हॉलंटरीली युरिन थांबवली तर रिस्क ऑफ UTI खूप जास्त वाढते. असं का होतं? कारण एकदा जर लघवी युरेथ्रापर्यंत गेली आणि तुम्ही तिथपर्यंत ती युरिन अडवून धरली तर ती परत मागे येते आणि जाताना वाटेतले खूप सारे बॅक्टेरियाज घेऊन जाते, ज्यामुळे इन्फेक्शन होतं. खूप सारे इंटरकोर्स रिलेटेड रिस्क फॅक्टर्स पण असतात ज्यामुळे युरिन इन्फेक्शन होतं, जसं की मल्टिपल पार्टनर्स, मोर फ्रिक्वेंट इंटरॅक्शन्स, स्पर्मिसाइड्स क्रीम वापरणं, ट्रॉमॅटिक कोर्सेस करणं म्हणजेच इन्सर्टिंग ऑब्जेक्ट्स इनसाइड द बॉडी पार्ट्स, या सगळ्यामुळे रिस्क ऑफ UTI वाढते. पोस्ट मेनोपॉझल फिमेल्स म्हणजेच वयाने जास्त असणाऱ्या स्त्रिया ज्यांची मासिक पाळी बंद झालेली आहे, यांच्यामध्ये UTI होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण मेनोपॉजमुळे इस्ट्रोजन नावाचा हार्मोन, ज्यामुळे पाळी रेग्युलर येते, त्याची लेवल अचानक कमी होते. ही लेवल कमी झाल्याने वजायनल सेल्स वीक होतात, त्यांची डेथ व्हायला लागते. त्यामुळे तिथे जो नॉर्मल प्रोटेक्टिव्ह बॅक्टेरिया असतो लॅक्टोबॅसिलस, त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. तिथलं वातावरण नॉर्मल न राहिल्याने तिथे पॅथोजेनिक बॅक्टेरियाज ज्याने आजार होतात त्यांची संख्या वाढते आणि वारंवार इन्फेक्शन होतं. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा UTIची रिस्क वाढते. युटरसची साईज मोठी झाल्यामुळे मूत्राशयावर दबाव येतो आणि लघवी लीक होते, ज्यामुळे युरिन इन्फेक्शन होतं. पोस्ट डिलिव्हरी मात्र वजायनल रिलॅक्सेशनमुळे म्हणा किंवा हार्मोन्सच्या बदलांमुळे म्हणा इन्फेक्शनचं प्रमाण हे कमी बघायला मिळतं. नलीपॅरस फिमेल्सच्या तुलनेत म्हणजे ज्यांना अजून प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये अशा फिमेल्सच्या पेक्षा ज्या चाइल्ड बर्थ प्रोसेसमधून गेलेल्या फिमेल्स आहेत त्यांना UTI कमी होतो. डायबिटिक फिमेल्समध्ये इवन मेल्समध्ये सुद्धा UTIचं प्रमाण जास्त दिसतं. डायबिटीसमुळे इन्फेक्शनचं प्रमाण वाढण्याची पॉसिबिलिटी ही खूप हाय असते आणि फक्त कॉमनली इन्फेक्शन करणाऱ्या E. कोलायमुळेच नाही तर इतर सुद्धा बऱ्याच कॉम्प्लिकेटेड बॅक्टेरियाजमुळे, फंगसमुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप हाय असतात. आता आपण हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करता येईल हे बघूया. हे 2 प्रकारे करता येतं. पहिलं म्हणजे इन्फेक्शन करणाऱ्या बॅक्टेरियाजला युरिनच्या रस्त्यापर्यंत जाण्यापासून थांबवायचे आणि दुसरं म्हणजे जर बॅक्टेरिया तिथपर्यंत पोहोचलाच तर त्याला तिथून बाहेर काढायचे. आधी आपण बघूया बॅक्टेरियाला लघवीच्या वाटेपर्यंत जाण्यापासून कसं थांबवता येईल. आपल्याला आता बॅक्टेरिया नेमके असतात कुठे हे माहिती झालंय. ते असतात आपल्या पेरिनियल एरियाजवळ म्हणजेच वजायना आणि एनल ओपनिंगच्या मधल्या जागेमध्ये. त्यामुळे या भागाची स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तो एरिया स्वच्छ आणि ड्राय ठेवायचा.
प्रत्येक वेळी टॉयलेटला जाऊन आल्यानंतर वाईप करताना फ्रॉम फ्रंट टू बॅक मोशन वापरायची आहे. सेक्शुअली ॲक्टिव्ह कपलसाठी त्यांनी आपले प्रायव्हेट पार्ट्स हे बिफोर अँड आफ्टर सेक्शुअल इंटरॅक्शन क्लीन अँड ड्राय ठेवायचे. इंटरकोर्स झाल्यानंतर युरिन पास करायची आहे. असं का? युरिनेट करताना बाय चान्स जर काही बॅक्टेरियाज मूत्राशयात असतील तर ते लघवीच्या फ्लोने बाहेर पडतील. ॲक्टिव्ह इन्फेक्शनच्या फेजमध्ये इंटरकोर्स करणं हे अवॉइड करायचंय, ज्यामुळे ते पास ऑन होऊन पार्टनरला अफेक्ट करणार नाही. पेरिनियल एरिया क्लीन करण्यासाठी जेंटल क्लिन्झर्स वापरा. हार्श सोप किंवा डिटर्जंट्सचा वापर करू नये, कारण वजायनल वॉलमध्ये एक प्रोटेक्टिव्ह बॅक्टेरिया असतो, तो आपल्यासाठी हेल्पफुल असतो. हार्श सोपमुळे तो मारला जातो. म्हणून सिंपल पाण्याने, माइल्ड जेंटल क्लिन्झर्सने किंवा कोणतेही pH मेंटेन करणारे लिक्विड्स यूज करायचे आहेत. फक्त इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पुढे होणाऱ्या युरिन इन्फेक्शनच्या एपिसोडमधून स्वतःला वाचवू शकता. सेकंड, बाय चान्स बॅक्टेरिया डिपॉझिट झालाच तर काय कराल? आपल्याला त्या बॅक्टेरियाला तिथून फ्लश आउट करायचंय. ते कसं करणार? युरिनच्या फ्लोने. त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली हायड्रेटेड राहायचंय, योग्य प्रमाणात पाणी प्यायचंय, व्यवस्थित ब्लॅडर फुल झाल्यानंतरच युरिन पास करायची आहे. कारण जितका छान युरिनचा फ्लो असतो तेवढ्या छान पद्धतीने बॅक्टेरिया वॉश आउट होण्यासाठी मदत होते. खूप पेशंट्स मी बघितले आहेत, ते असं करतात, ट्रॅव्हलिंगमध्ये असतील, पब्लिक टॉयलेट वापरायचं नाही आहे म्हणून पाणीच पित नाहीत, ते डिहायड्रेटेड राहतात. असं करणं खूप चुकीचं आहे आणि हार्मफुल पण आहे. कारण जितके तुम्ही डिहायड्रेटेड राहाल तेवढं UTIचे आणि किडनी स्टोन होण्याचे चान्सेस हे वाढणार आहेत. त्यामुळे नेहमी हायड्रेटेड राहा. योग्य प्रमाणात 3-4 लिटर पाणी प्या. तुमच्या लघवीचा रंग हा नेहमी ट्रान्सपरंट पाण्यासारखा असला पाहिजे, गडद पिवळा नाही. यावरून पाण्याचं प्रमाण योग्य आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल. युरिनचा फ्लो जर रिव्हर्स गेला तर इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. यालाच मिल्किंग बॅक फिनॉमेना म्हणतात. त्यामुळे लघवी अडवून किंवा होल्ड करून ठेवायची नाही आणि घाईघाईत अर्धवट सुद्धा करायची नाही. खूप स्टडीज हे पण सांगतात, क्रेनबेरीज या उत्तम अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यांच्या ज्यूसमध्ये एक केमिकल असतं, ते बॅक्टेरियाजला मूत्राशयामध्ये बाइंड होऊ देत नाही, फ्लश आउट करतं. त्यामुळे क्रेनबेरीज खूप इफेक्टिव्ह आहेत. UTIच्या ट्रीटमेंटमध्ये नक्की वापरू शकतो. ॲलोपॅथीमध्ये अँटीबायोटिक्सचा कोर्स करून सुद्धा हे इन्फेक्शन ट्रीट होत नाही. ज्या पेशंट्समध्ये अँटीबायोटिक्समुळे रेझिस्टन्स येतो त्यांच्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ज्यामुळे UTI पूर्ण बरा होतो आणि रिकरन्स अजिबात होत नाही. किडनीच्या बऱ्याच आजारांवर होमिओपॅथीमध्ये सगळ्यात रामबाण औषधं उपलब्ध आहेत, जी ॲलोपॅथीपेक्षा पण उत्तम काम करतात. आता महत्त्वाचा मुद्दा, यावर इफेक्टिव्ह होमिओपॅथिक औषधं कोणती? नंबर 1, SBL ड्रॉप. नंबर 3, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ड्रॉप्स. जर लघवी करताना इन्फेक्शनमुळे बर्निंग, जळजळ होत असेल, ज्यालाच उन्हाळी लागणे असं सुद्धा म्हणतात, सारखं सारखं लघवीला जावंसं वाटणे, गेल्यानंतर मात्र थेंब थेंब लघवी होणे, शेवटचा ड्रॉप खूप पेनफुल असणे, लघवी वाटे थेंब थेंब रक्त पडणे किंवा सारखी लघवी आल्याचं सेन्सेशन येणे, ज्यालाच कॉन्स्टंट अर्जिंग असं सुद्धा म्हणतात, या सगळ्या तक्रारींसाठीचं हे मोस्ट इफेक्टिव्ह औषध आहे. नक्की वापरून बघा, रिझल्ट्स खूप छान आहेत. दुसरं औषध R18 ड्रॉप्स, किडनी अँड ब्लॅडर ड्रॉप्स. डॉक्टर रेकवेक कंपनीचे हे जर्मन होमिओपॅथिक ड्रॉप्स. अमेझिंग रिझल्ट्स. अप्पर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये किंवा ब्लॅडर इन्फेक्शनमध्ये किंवा युरेथ्रल इन्फेक्शन असेल तरी वापरू शकता. मूत्राशयाला इन्फेक्शनमुळे येणारी सूज, लघवीतून रक्तासोबतच येणारा घाण, स्ट्रॉंग वास किंवा जळजळ, ओटीपोटामध्ये इन्फेक्शनमुळे दुखणे, अशा सगळ्या तक्रारींसाठी हे ड्रॉप्स खूप मस्त काम करतात. SBL ड्रॉप नंबर 3 आणि R18 हे ड्रॉप्स होमिओपॅथिक पेटंट मेडिसिन्स आहेत. पेटंट म्हणजे तुम्ही कोणत्याही होमिओ फार्मसीमध्ये जाऊन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधं विकत घेऊ शकता. दोन्ही औषधं घेण्याची पद्धत सारखी आहे. अर्धा कप पाण्यात 15 ते 20 थेंब औषध दिवसातून 3 वेळा, जेवणाआधी अर्धा तास,
त्रास जास्त असेल तर 1-1 तासाने सुद्धा डोस रिपीट करू शकता. नक्की वापरून बघा, रिझल्ट्स खूप छान आहेत. आता माझ्या क्लिनिकमध्ये जर UTIचे पेशंट आले तर मी काय करते? सगळ्यात आधी मी पेशंटला युरिन रुटीन हे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगते. जर इन्फेक्शन वारंवार होत असेल, सारखी अँटीबायोटिक्स घेण्याची गरज पडत असेल किंवा काही दिवस बरे गेले आणि परत त्रास झाला, अशा केसेसमध्ये मी पेशंटला युरिन रुटीन, युरिन कल्चर, USG ॲब्डॉमिन पेल्विस म्हणजे सोनोग्राफी पोटाची आणि ब्लड शुगर या 3-4 तपासण्या करायला सांगते, ज्यामुळे पेशंटला कशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे हे माझ्या लक्षात येतं. जर ब्लॅडर इन्फेक्शन असेल तर कॅन्थॅरिस 30 हे खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आपण वापरू शकतो. लघवी करताना जळजळ होणे, सारखं लघवीला जावंसं वाटणे, अर्धवट कमी फ्लोने लघवी होणे, काटा टोचल्यासारखं पेन अगदी टिप ऑफ द युरेथ्राला असणे, युरिन रुटीनच्या रिपोर्टमध्ये पस सेल्स, रेड ब्लड सेल्स वाढलेल्या येणे, प्रोटीन ट्रेस होणे, या सगळ्या तक्रारींसाठी खूप जास्त प्रमाणात वापरलं जाणारं औषध, ज्याला किंग ऑफ UTI मेडिसिन असं पण म्हणतात, कॅन्थॅरिस 30 तुम्ही 2 थेंब डायरेक्टली जिभेवर दिवसातून 3 वेळा घेऊ शकता एका आठवड्यासाठी. याच्या सोबतच दुसरं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे बर्बेरिस वल्गॅरिसचं मदर टिंचर आणि एपिस मेलिफिकाचं मदर टिंचर समप्रमाणात एकत्र करून हे दुसरं खूप छान औषध तुम्ही UTIसाठी 100% वापरू शकता. कमरेत मागच्या बाजूला किंवा ओटी पोटाजवळ इन्फेक्शनमुळे पेन असेल, किडनी स्टोनमुळे जर UTI झाला असेल तर हे औषध आपण वापरतो. यामध्ये पेन्स खूप जास्त अनबेअरेबल असतात. मदर टिंचरमध्ये हे औषध जास्त फायद्याचं ठरतं. अर्धा कप पाण्यात 20 ते 25 थेंब औषध दिवसातून 3 ते 4 वेळा नक्की वापरून बघा, UTI हा क्युअर होईल. पुढचं होमिओपॅथिक औषध आहे टेरबिन्थिन 30. लघवीतून खूप जास्त प्रमाणात रक्त येत असेल, लघवीचा रंग हा लाल असेल किंवा सँड लाईक पार्टिकल्स पण लघवीतून येत असतील आणि लघवीचा खूप उग्र घाणवास येत असेल, जळजळ असेल, अल्ब्युमिन युरिया असेल तर हे औषध कमाल काम करतं. टेरबिन्थिन 30 2 थेंब जिभेवर डायरेक्ट घ्यायचे, दिवसातून 3 वेळा आठवडाभर घ्या. ब्लड पूर्णपणे थांबून जाईल. युरिनचे रिपोर्ट्स रिपीट करा, नक्कीच नॉर्मल येतील. पुढचं औषध आहे पेट्रोसिलिनम 30. पेट्रोलियम सोबत कन्फ्यूज होऊ नका. पेट्रोलियम वेगळं आणि पेट्रोसिलिनम वेगळं औषध आहे. पेट्रोसिलिनम 30 हे होमिओपॅथिक औषध UTI मध्ये वापरलं जातं. सारखी युरिनेशनची फीलिंग येणं, युरिन थांबवून ठेवणं अशक्य होत असेल, लघवी जर आली तर लगेचच वॉशरूमला पळावं लागत असेल आणि थांबवता न आल्यामुळे इनव्हॉलंटरी युरिन होणं, सोबतच UTIची कॉमन लक्षणं जसं की जळजळ, ब्लॅडरला सूज, सिस्टायटिस, लोअर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी बेस्ट औषध आहे. नक्की वापरा. UTIचा रिकरन्स थांबवण्याचं काम सुद्धा हे मेडिसिन छान करतं. 1 चमचा पाण्यात 2 ते 3 थेंब घालून ते पाणी प्यायचं. असं दिवसातून 3-4 वेळा घ्या 15 दिवसांसाठी. पेट्रोसिलिनम 6C जर मिळाली तर ती जास्त फायद्याची मेडिसिन ठरेल. 6C नाही मिळाली तर 30C पोटेन्सी पण चालेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.